जे काम 100 रुपयात होणार त्या कामावर मर्जीतल्या लोकांना फायदा पोहोचण्यासाठी विशिष्ट टेंडरमध्ये अटी घालून 500 रुपयामध्ये काम करायचं ठरवलं। बायो मायनिंग निविड येथील जे काही पात्रतेच्या अटी आहेत त्या अटीमधील तांत्रिक विसंगती मी लक्षात आणून दिलेल्या आहे आणि त्या विशिष्ट कंपन्यांना ते काम देण्यासाठी पुढचे 10 वर्ष ही सगळी तरतूद केली गेलेली आहे। हे रद्द करून त्यामध्ये फेअर कॉम्पिटिशन झाला पाहिजे ही आमची त्यामागची भूमिका आहे। आता त्यांच्याकडे दुसरे एक बोलतात ना धोरणात्मक अशी कामांची काही विषय राहिलेले नाहीये। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी ट्रिपल इंजिन सरकार असेल किंवा महायुती सत्तेमध्ये आज मुंबई महानगरपालिकामध्ये काम करते त्या माध्यमातून आज त्यांना आम्ही 1000 कोटी रुपये वाचवले टॅक्सपेअर लोकांचे, त्याच्यावरती ते चर्चा करत नाही। या संपूर्ण टेंडर प्रक्रियेवरती काय असेल त्याची मी नक्कीच पाहणी करेल, पण मला वाटत नाही जेवढा आम्ही अपडेट घेतोय, भिडे मॅडम अपडेट घेतात आहे, मी अपडेट घेते, दोन्ही पक्षाचे मुंबई अध्यक्ष जे असतील ते अपडेट घेतात आहे, सभागृह नेता अपडेट घेतात आहे, उपमहापौर, तर अशा पद्धतीने आम्हाला तरी काही दिसण्यात आलं नाही।